जय शिवराय सर्वांना. नाव त्याचं अफजल खान, जिथं जागता जणू आमच्या नाशिकची स्पेशल फुलावाहिनी. इंद्र जमी जंब पर वाढव सोंब पर, रावण संध पर रघुकुल राज. कंटेंट क्रिएटर या ठिकाणी सोडून 6वा पाडावा. या ठिकाणी जहाराचा परफ्यूम घेतलेला आहे भावानं. आपण सील फोडू आता. ही सील फोडायला लागते मला. शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला दिवस. प्रत्येक मराठी माणसाचा, प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचा एक अविस्मरणीय दिवस असतो, जो की आपण दरवर्षी सेलिब्रेट करतो. आम्ही पण इथं आम्ही आता स्लोवाकियामध्ये 19 फेब्रुवारीला शिवजयंती सेलिब्रेट केली होती. ती छोटीशी केली होती, घरच्या घरी एक छोटीशी मूर्ती होती. पण आज आहेत 22 फेब्रुवारी आणि आम्ही सगळे इंडियन्स जे काही स्लोवाकियात आहेत यांनी ठरवलं की आपण एक सेलिब्रेट करायची शिवजयंती. आणि आम्ही आता सेलिब्रेट करणार शिवजयंती ब्राटिस्लावामध्ये, जे की स्लोवाकियाचा कॅपिटल सिटी आहे. तर आपण तिथं जाणार आहे आणि आपल्या पोरांनी तिथं काय व्यवस्था केलेली आहे. आणि स्लोवाकियामध्ये इंडियन एम्बसीचे पण काही माणसं तिथे येणार आहेत. तसं तर स्लोवाकियामध्ये एक जे माणसं आहेत ते दांड्या असे सगळे वगैरे गुजरातचे किंवा वेगळे बाहेरच्या राज्यातले जे सण वगैरे असतात ते सेलिब्रेट करतात. पण आपण आता इथं आहेत आणि आम्ही विचार केला की जर बाहेरचे आपण राज्यातले सेलिब्रेट करतायत तर मग आपण आपल्या महाराष्ट्रामधले सण जे काही आहेत ते आपण इथं सेलिब्रेट का केले नाही पाहिजे. तर आपल्या काही पोरांनी हे सगळं विचार केला आणि एक NGO बनवलं थोडंफार. तर स्लोवाकिया ब्राटिस्लावामध्ये हाच सण आपण सेलिब्रेट करणार आहे, शिवजयंती. जे की आपण तिथं थोडेफार अरेंजमेंट्स केलेली आहेत. एक इंडियन हॉटेल आहे जे की आम्ही बुक केलेलं आहे आणि स्लोवाकियातले इंडियन एम्बसीची माणसं पण तिथे येणार आहेत. परत काही माणसं पोवाडे म्हणणार आहेत. असंच आपण थोडंफार एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर लास्ट इयरमध्ये पण आपण इथं गणपती सेलिब्रेट केला होता, गणपतीची स्थापना केली होती. त्याच्यानंतर आपण दिवाळी सेलिब्रेट केली आणि शिवजयंती जी की प्रत्येक मराठी माणसाचा मान आहे, सन्मान आहे. त्या राजाची ही जन्मतिथी आपण सेलिब्रेट केलीच पाहिजे. अरे बापरे, सुरू केलं जाऊ दे. चला रिव्हर्स टाकलेला आहे या ठिकाणी. रिव्हर्स टाकलेला आहे आणि नवीन ब्लॉगरची इथे एंट्री झालेली आहे. नवीन ब्लॉगर थोडा खूपच नवीन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय करू आसपास नाही राहू, शिवी द्यायची नाही, बायका बघायच्या नाही, त्या वाईट साईड माफ बायका बघायचं नाही. शिवजयंती साजरा करत जाताना एक नवीन संकल्प घेतलाय आपल्या पोरांनी. पुन्हा बघूयात आपण कंपनीत बघूयात संकल्पाचा काय होतं. राहुल तुझ्या चुलत्याला सांग तो डोंगर. पॉइंटला पोहोचलोय आपण. आलो शिवजयंती साजरा करायला आलोय. आणि बघा हे फोटो काढायचे भाऊंची. कशासाठी आलो आपण इथे कार्यक्रमासाठी आलोय आणि आज फोटो काढायचे झाले. कसं आहे भावानो, आयुष्यात चांगलं राहायला लागतो. काय कसं आहे, चांगलं दिसायला लागतं. माझ्यासारखं कोण दिसत नाही पण ते विषय वेगळा. चालूची एंट्री झालेली आहे आता आणि एक हॉटेल आहे जे बुक केलेलं आहे. महाराजांची मूर्ती वगैरे तिथं ठेवलेली आहे. We all together really want to thank you on this occasion for being a part of us. This is a great initiative and we'll be very happy to support all the initiatives that we do. So thank you so much and I look forward for the wonderful celebration. Thank you. Jai Bharat, Jai Mata. Aste kadam, aste kadam, aste kadam. Maharaj, Ganapati, Gaja Ashwapati, Bhupati, Prajapati, Suvarna Ratna Sripati, Ashtavadhan Jagruta, Ashtapradhan Veshtita, Nyayalanकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत,
जय शिवराय सर्वांना. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. तिच्यात अचानक एक सतार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी त्याच अफजल खान, जिथं जागता जणू सैतान. काय म्हणत होतास? आमच्या नाशिकची स्पेशल सुलावाई. नाशिकची सुलावाई. माझी शिवजयंती मोठी, तुझी शिवजयंती मोठी, यामध्ये वाद होता. तर त्या निगडीत मी एक कविता केलेली आहे. आज आम्ही गाणी वाजवली, फटाके फोडले, मिरवणुका काढल्या, जल्लोष केला. कसे लढतात एकमेकांसोबत हे दोन कावळे, काय तर म्हणे महाराजांचे आम्ही कट्टर मावळे. चौका चौकात होत आहे विचारांचा बाजार, काय शिकलो आपण त्या शुभांचे विचार. स्त्रियांना वाईट नजरेने बघणाऱ्यांचे डोळे फोडले, आई बहिणीला हात मारणाऱ्यांचे हात छाटले. आज तू दुसऱ्यांच्या आई बहिणीची छेड काढतो आणि स्वतःला शिवाचा मावळा म्हणतो. माझ्या विचारांची प्रेरणा घेऊन भगवा हाती धर, जातीवाद सोडून पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण कर, पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण कर. धन्यवाद. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा. विविध संग्राम शिवराय यांचा गाजे साऱ्या जगात, मराठी बाण्याचा झेंडा उंच फडकला नवा. सर्वप्रथम मी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. इंद्रजनी जंबपर वाढव सोंबपर, रावण संधपर रघुकुल राजय, तेजतम अंशपर कानजिमी कंसपर, तोमलिंच वत्सपर शेर शिवराजय. शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. Shivaji Maharaj was born on February 19th, 1630, Shivneri Fort, Raigad, Maharashtra. Chhatrapati is actually known as the King of Kings. जास्त देणार नाही, फक्त एकच सांगतो, महाराजांची कीर्ती सांगायला. मी एवढा मोठा नाही की त्यांची मी कीर्ती सांगेल तुम्हाला. फक्त एकच सांगतो, महाराज हे मोठे का होते? असे एकमेव महाराज होते की ज्यांनी जन्म घेतला तेव्हा ते महाराज नव्हते किंवा युवराज नव्हते. दुसरं, त्यांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून कोणाचं राज्य हिसकावून नाही घेतलं. तिसरं म्हणजे ते जेव्हा अनंतात विलीन झाले तेव्हा देखील ते राजा होते. त्याच्यामुळे एकच सांगतो की बाकीच्या राजांचं नगभर होतं, ते हातभर सांगतात. आपल्या राजांचं आभाळभर होतं, आपण सांगायला कमी पडतो. कविता भारी म्हणतो ते खरं झाले नाही. फर्स्ट टाइम बोललो, फर्स्ट टाइम बोललो मी. भारी बोलली नाही बाबा, खरंच मी गाणं ऐकले ते, पण तू जेव्हा बोललास ना तेव्हा एक एक शब्द कळला असेल ते. आणि अशा प्रकारे इथं थोडाफार सत्कार समारंभ पण केलेला आहे. लक्ष होतं की मी आत मी म्हणतोय, शुभम बाहेरच थांबतोय. भावानं पोवाडा मस्त म्हणला बरं का, मस्त आवाज एकदम गंभीर होता. जाऊ तिथं काम धंदा नुसतं खाली बसतात, लगेच जेवायला बसला, लगेच बसला. काय माणसं काय बसू दे, जे आहे ते टाकणार ना मी. आणि इथं इंडिया जिंकलेली आहे महाराजांचं. इथं सगळं इंडिया जिंकली, कोहलीचं शतक पण झालं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा स्लोवाकियामध्ये आज आपण साजरी करतोय. तर नाशिककर असं माहिती का बघ, एक चहा घेते, एक इकडे टाइमपास करते. नाशिककरचं दिल्लीतला सीनच लय भारी होता. एकाला लिंबू सरबत पाहिजे, एकाला चहा पाहिजे. एक बटर होता ना तू पण तिथं. भोगोल दिल्लीमध्ये भोगोलला राहिलो होतो आम्ही. हे आणि विशाल आणि काय पाहिजे वडापाव आणि पॅटीस. मला वडापाव पाहिजे. नदीत वडापाव पाहिजे. नाशिकला तुला वडापाव खावा घालतो. नाशिक मला वडापाव पाहिजे. आता एक पिऊ का नको. ब्लॉगिंग करत बसतो ना मी तुझ्या नादात. माझ्या नादात ब्लॉगिंग करत बसतो. वडापाव मी आता जाऊ दे. आता सूप दिले मला. काय पाहिजे तुला? मंचुरियन चांगली आहे. हो छान आहे, खूप छान आहे मच्छी. तुला आवडलं का? वडापाव पाहिजे तुला. तो घ्या आपण. मला वडापाव खायचं. वडापावचं नियोजन करूया. आपलं नाव बदलून ठेव. मला वडापाव नाही आला तर तुझं नाव बदल. गाईज फॅन नंतर सेल्फी सगळ्यांना भेटेल. नंतर भेटा. भावा सगळं भारी आहे. मला वडापाव नाही हे भेटलंय ते काय वडापाव पाहिजे. खाऊन बसलास ना वडापाव. हो मग तुला गप्पा नव्हत्या मारायला लावल्या मी. गप्पा मारत होता, व्हिडिओ बनवत होता ना. कंटेंट क्रिएटर या ठिकाणी मैफिलीत 5 वडापाव आणि 2 सूपचं मानकरी. जेवताना त्रास होतो. सेल्फी नंतर सगळं बघा. लाईनीने थांबल्यात, लाईनीने. फायनली शुभम तुला वडापाव भेटलाय. काय म्हणणं आहे तुझं आता? हा आता काढा. 5वा ह्यो सोडून 6वा वडापाव. 6वा पहिल्यांदा भेटलाय. ठीक आहे. बोल पटकन. ते आपला नाहीये. आपला नाही तो. चहा घेऊन आला अजून आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. पोवाडे बोलले, पोरांनी डान्स केलाय. आता काय एवढं सगळं चाललं होतं, त्यातलं काही पोरं होते जरासे जास्त. हा बघा हे अशी. शुभम हा बोल ना. शुभम हा आता तुम्ही सहज वाक्य बोलणार की. अरे शुभम तुला लाज वाटली पाहिजे. गाडी घे. नवीन धंदा सुरू केला मिरच्याचा. थँक्यू. धंदा कोणाला लागला संपर्क साधा. माझा नंबर प्रणव मादने. चांगल्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी झाला. म्हणजे अनपेक्षित होतं की एवढा चांगला कार्यक्रम होईल, एवढा शॉर्ट नोटीस मध्ये झालं नाही सगळं. शॉर्ट नोटीस मध्ये बंद केलं. आणि महत्वाची गोष्ट मला वाटतं 30 ते 40 मुलं 100 किलोमीटर लांबून आले ते एवढ्या लांब. हो सुरुवातच झाली आपली शिवजयंती पासून. मस्त झाली शिवजयंती. अतिशय आनंद झाला मला तर. इथे संपूर्ण आपण घरी निघत आहोत. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय. जय भवानी. जय शिवराय. नमो पार्वती पते हर हर महादेव. एक कोट. जय मल्हार. सदानंदाचा विजय असो. तू हो इथं अख्ख्या शो ट्रॉप मध्ये कुठे लपो मी शोधून काढलं. कसं काय बरं? ते सापडतं कुठे पडलं ते. मला हेडफोन भारीच आहे. हेडफोन केस पण भारी याची. केस ही केस वरच घेतलं रे आपण. भारी असं नाही का, बटन दाबले उघडते. ते त्यासाठीच घेतले कुठं पडू नये म्हणून. ऍपलचे हेडफोन तर भारी आहेत बरं खरंच. आता हिला भाऊ झाराचा परफ्यूम घेतो. झाराचा असं ठेवायचं का? हा इथं पद्धत अशी आहे. झालं ते सिलेक्ट झालं. डायरेक्ट आलं बघितलं का बॉक्समध्ये इथं ठेवलं फक्त. डायरेक्ट आलं. पे कर. कंटिन्यू विथ बॅग नाही पाहिजे आपल्याला. झाराचा परफ्यूम घातलं पहिल्यांदा. प्लीज वेट म्हणते ती. इट्स ओके थँक्यू. तर झारामधनं दादांनी पहिल्यांदा खरेदी केलेलं. फ्लेवर घेतलं कुठलं माहिती का बघा. टॉबॅको कलेक्शन.
ये लेके अब पुरे मॉल की या ठिकाणी झाराचा परफ्यूम घेतलेला आहे भावानं. परफ्यूम घेतला पण सील कुठं होता? ही सील कोडायला लागते मला. वाईट दिवस आहे तो. इथं चाललेला आहे एकाच परफ्यूम अनबॉक्सिंग, तर एकाच चाललेलं आहे आत्ताच झारामधून घेतलेल्या जॅकेटच्या बरोबर फोटोशूट. तर चाललंय गर्लफ्रेंड सोबत चॅटिंग. काय झालं? एस्थेटिक प्रॉन्स बिर्याणी मी नाही खात. मी शाकाहारीच आहे बाबा, शाकाहारी शुद्ध शाकाहारी माणूस आहे मी. हा होता एक छोटासा व्लॉग जो की आम्ही शिवजयंती श्लोक साजरा केली आणि इथून पुढेच आम्ही असेच जे आपले महाराष्ट्राचे सण आहेत इथं साजरा करणार आहेत. आता गणपती आम्ही मागच्या वेळेस केला होता आणि आता हे प्लॅन करतात की गुढीपाडवा आणि होळी पण करायची. तर बघू. तर या व्हिडिओत एवढंच. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ट्रॅव्हल ब्लॉग किंवा नवीन महाराष्ट्रातले सण ब्लॉगमध्ये. बाय बाय.